कणखर बातमी, कणखर आवाज. आपण पाहता सावली मराठी न्यूज चॅनल. भीम टायगर सेनेची मराठवाडा स्तरीय आढावा बैठक व बहुसंख्य तरुणांचा भीम टायगर सेनेत जाहीर प्रवेश. दिनांक 25 जुलै 2025 रोजी शासकीय विश्रामगृह वसमत येथे संपन्न. यावेळी बहुजनांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा जनविरोधी जनसुरक्षा कायदा रद्द व्हावा म्हणून जनसुरक्षा कायद्याच्या प्रतिकात्मक प्रतिमेची होळी भीम टायगर सेनेच्या वतीने हजारो भीम टायगर आणि माननीय दादासाहेब शेळके भीम टायगर सेना संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष तसेच विजयकुमार एंगडे भीम टायगर सेना मराठवाडा अध्यक्ष, सम्राटराजे गायकवाड भीम टायगर सेना युवा आघाडी मराठवाडा अध्यक्ष, सर्व भीम टायगर कार्यकर्ते नेते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. जनसावली न्यूज साठी बाळासाहेब कांबळे. आपल्या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना जय भीम. आज वसमत शहरामध्ये भीम टायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष आमचे नेते विजयकुमारजी एंगडे साहेब, भीम टायगर सेना युवा आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष सम्राटराजे गायकवाड व सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी काल परवाच 10 जुलै 2025 ला विधान परिषद आणि विधानसभेमध्ये जो फडणवीस सरकारने जो जन सुरक्षा कायदा मंजूर करून घेतला, ज्याचं कायद्यात रूपांतर झालेलं आहे, अशा कायद्या संदर्भात भीम टायगर सेनेच्या माध्यमातून जनजागृती निर्माण व्हावी. कारण भीम टायगर सेनेचे कार्यकर्ते खेड्या गावात जाऊन रान पेटविण्याचं काम करतात आणि त्या सर्व कार्यकर्त्यांना जन सुरक्षा कायदा नेमका काय आहे या संदर्भात माहिती होण्याच्या उद्देशाने या ठिकाणी प्रबोधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच भीम टायगर सेना वसमत तालुका हिंगोली जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी जन सुरक्षा कायद्याची होळी असा हा संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. हे या कार्यक्रमाचा हेतू आणि उद्देश होता. ना भीम टायगर सेनेचा रोल नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत भीम टायगर सेनेचा काही रोल नाही. अजून कुठल्या याच्यावर चर्चा झाल्या बैठकीत? नाही, महत्वाचं तुम्हालाही जे काही मी माहिती सांगणार आहे तुम्हालाही धक्का बसणार आहे. नेहमी फुले शाहू आंबेडकरी विचाराला मानणारे, लोकशाहीला मानणारे, संविधानाला मानणारे कार्यकर्ते नेहमी सांगत असतात की मनुस्मृतीनं असं केलं, मनुस्मृतीनं तसं केलं. हे केंद्र आणि राज्य सरकार या देशाला हिंदू राष्ट्र करणार आहे आणि हिंदू राष्ट्र करण्यापाठीमागचा उद्देश त्यांना या देशामध्ये मनुस्मृती लागू करायची आहे. पण तुम्हाला आणि मला सर्वांना धक्का बसण्यासारखा विषय आहे. 10 जुलै 2025 ला जो जन सुरक्षा कायदा मंजूर झाला, हे कायदा मंजूर होणं म्हणजेच मनुस्मृती आपल्या राज्यामध्ये लागू झालेली आहे. तुम्हाला माहित असेल संविधानाचं आर्टिकल 19(1)(a) असेल, 19(1)(2)(b) असेल, 19(1)(c) असेल. 19(1)(a) अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मला भाषणाचं स्वातंत्र्य आहे, तुम्हाला बातमी देण्याचं स्वातंत्र्य आहे, गायकाला गाणे गाण्याचं स्वातंत्र्य आहे, कीर्तनकाराला कीर्तन करायचं स्वातंत्र्य आहे, मला सोशल मीडियावर मला जे माझं मत मांडायचं हे स्वातंत्र्य आहे, मला एखादं चित्र उभं करायचं स्वातंत्र्य आहे, मला हावभाव करायचं स्वातंत्र्य आहे. याच्यावर आता बंदी आलेली आहे. तुम्ही असं जर केलं तर यापुढे तुम्ही बेकायदेशीर कृत्य केलं असं गृहीत धरून तुम्हाला त्यामध्ये 7 वर्षाची शिक्षा आहे. त्याही पुढे तुम्हाला धक्कादायक सांगतो मी, तुमच्यावर असा जन सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा कोर्ट, हायकोर्टामध्ये दादच मागता येणार नाही अशी जन सुरक्षा कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. फक्त तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जाता येईल. मला तुम्हाला सर्वाला विचारायचं आहे, गावखेड्यात राहणारा कार्यकर्ता, बहुजनासाठी अहोरात्र झटणारा कार्यकर्ता, भाकरीला महाग असणारा कार्यकर्ता, ज्याच्यावर तालुका कोर्टामध्ये एखादी साधी केस झाली, वकिलाला देण्यासाठी पैसे नसतात, जामीनसाठी पैसे नसतात, तो सुप्रीम कोर्टात जाऊ शकेल का? म्हणून या सरकारने आमच्यावर कोणी आवाज उठवू नये, कोणी आमच्यावर बातमी दिली नाही पाहिजेत, कोणी आमच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट नाही टाकली पाहिजेत. म्हणून त्यांनी जे मनुस्मृतीने सांगले होतं, मनुस्मृतीची कलम 270 मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, एक जातीला द्विजातीस तू वाचा दारू न शिकणू जेव्हा प्राप्त छंद जगणे प्रभवीस. त्याचा अर्थ मराठी असा आहे, इथे बोलण्याला बंदी, इथे चांगलं बघण्याला बंदी, इथे चांगलं ऐकण्याला बंदी. जन सुरक्षा कायदा म्हणजे मनुस्मृती आणि मनुस्मृतीचं कलम 270 आहे, त्याची अंमलबजावणी म्हणजे जन सुरक्षा कायदा आहे, बाकी काही नाही. आता मनुस्मृती लागू झालेली आहे. आम्हीच नाही, तुम्ही सुद्धा आता तयार राहिलं पाहिजे संघर्षाला. तुमच्या आता अभिव्यक्तीवर या ठिकाणी गदा येणार आहे. धक्कादायक कायदा, पायाखालची वाळू सरकणारा कायदा आहे. आता एकच पर्याय, या देशात लोकशाही ठेवायची असेल, बाबासाहेबांचं संविधान जर जीवन ठेवायचं असेल, तुम्ही आणि मीडियावाले फुले शाहू आंबेडकर विचाराला मानणारे, लोकशाही मानणारे, संविधान मानणारे, आपण हातात हात घालून जर काम केलं तर हा जन सुरक्षा कायदा रद्द होईल. अन्यथा सगळ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा झालेली आहे. 10 जुलै 2025 मधून या राज्यामध्ये मनुस्मृती लागू झालेली आहे. एवढा मला या ठिकाणी इशारा देण्यात येत आहे. आणि यापुढे भीम टायगर सेनेचे कार्यकर्ते प्रत्येक जण जागृती करतील, कायद्याची होळी करतील,
वेळ पडली तर मंत्रालयात घुसतील. मी लवकरच आता हायकोर्टात जाणार आहे. जनसुरक्षा कायदा रद्द करावा किंवा सुप्रीम कोर्टात, हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात भीम टायगर सेनेच्या वतीने मला पिटिशन दाखल करायचं आहे, मला याचिका दाखल करायचं आहे. त्याचं महत्वाचं कारण जनसुरक्षा कायदा भारतीय संविधानाचं आर्टिकल 14 आहे, जे कायद्यापुढे सर्व समान, याला तडा देणार आहे. जनसुरक्षा कायदा जो 24 एप्रिल 1973 केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य प्रकरणात जे सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं, त्यात सांगितलं की फंडामेंटल राईटला कोणी हात लावू शकत नाही. जनसुरक्षा कायद्याने फंडामेंटल राईटला हात लावलेला आहे, फंडामेंटल राईटचा मर्डर केलेला आहे, फंडामेंटल राईटची हत्या केलेली आहे. 20 जानेवारी 1962 आपल्या सर्वांना माहित असेल, केदारनाथ सिंह विरुद्ध बिहार स्टेटमध्ये बीपी सिंग सिन्हा नावाच्या सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशाने एक जजमेंट दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की आपलं भारतीय संविधान काय सांगते, घेतल्या प्रत्येक नागरिकाला, पत्रकाराला, कार्यकर्त्याला, आम नागरिकाला सरकारवर भडकाऊ, कडक, तीव्र, आक्षेपार्ह शब्दात टीका करण्याचा अधिकार आहे. तो आमचा संविधानिक अधिकार आहे. हाच आमचा अधिकार, म्हणजे आमचाच नाही, सर्व पत्रकाराचा, इथं प्रत्येक बोलणाऱ्याचा अधिकार जनसुरक्षेच्या कायद्याच्या नावाखाली या सरकारने हिरावून घेतलेला आहे. इथं हुकुमशाही लागू झालेली आहे. ही हलवून पाडायची असेल तर आता भीम टायगर सेनेच्या माध्यमातून आणि आपण सर्वांनी, आपल्या सर्व पत्रकार मीडियाला मी विनंती करतो, आपण सर्वांनी मिळून हा कायदा रद्द करण्यासाठी, शासनाच्या नरडीचा घोट घेण्यासाठी तयार असलं पाहिजे. तेवढं थांबतो. जय भीम, जय संविधान.